अरे भावानं व्हिडिओ तरी बनवायला तेव्हा कसा आवड घातला रे बघा. MC त्यांचा नातू काय आणि म्हणजे आमचे मराठी शाळेमधून बाहेर का पडलो आणि शाळेची सुधारणा बघा रे. ही जो थाट होता तो सगळा नवीन बनवलेला आहे. मित्रासोबत चाललोय. हा आपला बुलेट किंग तेजस पाटील. अरे इकडे बघ की हा इथून पासून म्हणजे जवळजवळ 500 मीटर अंतरावरती पूर्ण रस्ता बुडालेला आहे. तर मित्रांनो ही नदी नाही, हा रस्ताच आहे आणि हा रस्ता पूर्ण बुडलेला आहे पाण्यामुळे. अरे गाडी तू नमस्कार मित्रांनो, साहिल शिंदे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर मित्रांनो आता मी चाललो आहे इकडे नदीकडे. आमचं म्हणजे कोल्हेवाडीचं जे धरण आहे तिकडे चाललो आहे. कारण की 15 दिवसापासून ना आपल्या चंदगड भागामध्ये जोराचा पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे आपल्या म्हणजे नदीला वगैरे पूर आला आहे आणि पुराची स्थिती तुम्ही इथं पण पाहू शकता. जवळजवळ आता इथून 500 मीटर अंतरावरती नदी आहे, तिकडं आहे नदी आणि तिकडचं पाणी पुराचं पाणी इकडंपर्यंत आलं आहे. आणि ही जी शेतातली पिकं वगैरे आहेत ते सगळे बुडलेली आहेत. ही ऊसाची पिकं आहेत आणि त्याचबरोबर इथं भाताची वगैरे जी काही पिकं लावलेली आहेत ती सगळी बुडलेली आहेत. आणि मित्रांनो पूर येऊन आता जवळजवळ आपल्या भागातमध्ये म्हणजे आपल्या धरणावरती पूर येऊन 5-6 दिवस झालेले आहेत. पण मी नाही गेलो म्हणजे घरामध्ये वगैरे किरकोळ कामं होती. त्याचबरोबर दादाच्या लग्नाचे व्हिडिओज वगैरे होते, ते एडिट वगैरे करायचे होते, त्याच्यामुळे मला टाईम भेटला नाही. मग आता मित्रासोबत चाललो आहे. हा आपला बुलेट किंग तेजस पाटील. अरे हा लाजतच असतोय कायम. अरे इकडे बघ की तेजस पाटील बुलेट किंग. अरे हा तरी दे. हां हां तुझं काय मनोगत? तुला मी बुलेट किंग म्हणतोय त्याबद्दल तुझं काय मनोगत? अरे आणि तो एक क्लासमेटच आहे आपला आदित्य पाटील. तो पण काय त्याच्या कॉल आला, तो कॉलवरती बोलत आहे. अरे आदित्य पाटील हा आपला क्लासमेट आहे. जॅकेट काय काढलं? संडे वाजला आहे का? रेनकोट आहे का काय? आणि हा अनिल गावडे मंडप किंग. मंडप किंग. ही गणपतीची लाइटिंग लावलंस काय रे? आणि थांब की गणपतीची लाइटिंग लावलंस काय? हा अनिल गावडे का? कुणाची लाइटिंग उडवली? इथे बघ की इंस्टा किंग, स्टेटस किंग आहे. स्टेटस किंग अनिल गावडे. आलो चल. आणखीन एक गोष्ट मित्रांनो की मी जे आता हे ब्लॉगिंग वगैरे सुरू केलं आहे त्याला म्हणजे लोकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि बरेचशी चर्चा चालू आहे माझ्याबद्दल. आणि बरेचसे लोक म्हणतात की आपलं म्हणजे चंदगड भागाकडचे जे काही लोक आहेत ते म्हणतात की अरे व्लॉगिंग वगैरे चांगले आहे, म्हणजे जे काय बनवतोस ते भारी बनवतोस आणि म्हणजे लोकांना खूप आवडतं आहे. आणि असंच म्हणजे लोकांचा खूप प्रतिसाद आहे आणि तुमचा पण प्रतिसाद असाच राहू. त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे पण. तुमचा जो काय प्रतिसाद मिळत आहे मला असेच म्हणजे आपल्या चंदगड भागातील आपल्या म्हणजे गावठी म्हणजे गावातली जी काय व्लॉगिंग वगैरे गावाकडची जी काही लाईफ आहे मी तुम्हाला या व्लॉगिंगच्या माध्यमातून माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की दाखवत राहीन. आणि जास्त काही शो ऑफवाली काय नाही तर असं काही म्हणजे वेगळी लाईफ मी तुम्हाला दाखवणार नाही. जी काय आपली सिम्पल लाईफ मी काय जी लाईफ जगतोय तीच लाईफ मी तुम्हाला दाखवेन. आणि मित्रांनो असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि तुमच्या या सपोर्टबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो आता आम्ही इकडं आलो आहे, धरणाकडे आलो आहे आणि हे इथं गावातील मित्र वगैरे आहेत आणि हे पाणी बघू शकता. हा इथून पासून म्हणजे जवळजवळ 500 मीटर अंतरावरती पूर्ण रस्ता बुडालेला आहे. अरे हे कॅमेरा बघून लाजत आहेत. हा श्रीधर गावडे. अरे इकडे या अनुज काय BCA किंग सॉफ्टवेअर इंजिनियर, भावी सॉफ्टवेअर इंजिनियर. आणि हा शुभम केसरकर भाऊ. आणि हा अनिल गावडे बघन मालकिनीला धुताना तिथं हा कसल्या अपात. अरे गाडी तू टायर घास आदित्य गावडे इंस्टा किंग. अरे ब्रश गेला ए ब्रश अरे गाडी ते नाही गाण्या. हे यन कोण?
काय रे पाण्यात जाणार काय जा काय म्हणते आणि 2 आण 7 आण जा की जा गाडीनं नेल्यानंतर पैसे असतील. पाण्याची ट्रायल बघ दादा केवढा आहे स्टार्टर मार की काढले स्टार्टर मार रे काय स्टार्टर अरे चालू आहे स्टार्टर चालू आहे बंद पडलं स्टार्टर बंद केला मिस्त्री काय करलाय हो कर चालू तर मित्रांनो आता इथं पाण्याचा फ्लो आणि पाण्याची गहराई तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आमच्या गावातील दोघं मुलं इकडं नदीच्या त्या साईडला गेलेले आहेत. म्हणजे नदी तर नाही आहे म्हणजे तर मित्रांनो ही नदी नाही हा रस्ताच आहे. ही जी माझ्या पाठीमागे पूर्ण दिसत आहे हा रस्ता आहे पूर्ण आणि हा रस्ता पूर्ण बुडलेला आहे पाण्यामुळे. आणि नदी जी आहे ती इकडून अशी तिकडं आपलं धरण आहे गावचं आणि इकडून अशी परत पुन्हा इथून नदी गेलं आहे. आणि हे नदीचा फ्लो जो आहे तो इथंपर्यंत पूर्ण भरलेला आहे. तर या पुराच्या पाण्यामध्ये बरेचसे लोक जे आहेत गाडी धुण्यासाठी आलेले आहेत ते पण सगळे आपल्याच गावातले आहेत. अरे बाबा आवाज बघायचा गाडीचा. तर मित्रांनो आता इकडचं पाणी वगैरे आता पूर वगैरे बघितलेला आहे आणि आता मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे. आता बाकीचं आम्ही म्हणजे दुसऱ्या ठिकाणी सुद्धा म्हणजे जिकडे खेकडी पकडायला वगैरे गेलेलो नाही तर आमचं जे शेत वगैरे आहे तिकडे पण तुम्हाला म्हणजे पाण्याचा फ्लो वगैरे पाणी पुराचं पाणी केवढं आहे ते पण तुम्हाला तिकडे जाऊन नक्कीच दाखवू. तर मित्रांनो इथं मित्राने गाडी आणली आहे आणि चला भाऊजी चौबल शीट बस 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 साड्यावरती अरे जाऊया चल की घरापर्यंत चल. तर मित्रांनो इथं गाडीवरती चौबल शीट आजार म्हणून तंडू नाही आणि बघतील ते घर मला सकाळी ट्युशन नाही चौबल शीट गाडीवरती बसलो मित्रांनो. डू नॉट ट्राय दिस ॲट युअर बाईक. चला खतरनाक. तर मित्रांनो स्प्लेंडरवरून आलो आहे चौबल शीट हे म्हणता स्प्लेंडर. चल ओंकार भाऊ चला भेटू परत भाऊजी चल. तर आता चाललोय आम्ही घरी. तर मित्रांनो आता आम्ही गाडीवरून चौबल शीट आलो का नाही हे जे असं तुम्ही कधी ट्राय करू नका. म्हणजे फक्त आम्ही इथं गावच्या जवळच होतं आणि रस्ता जो होता पुरामुळे पूर्ण ब्लॉकेज आहे त्याच्यामुळे गाड्यांची रहदारी वगैरे पूर्ण कमी आहे. आणि गाडी वगैरे चालवताना हेल्मेटचा वगैरे वापर करा. हे बघता आता जवळच्या जवळ म्हणून आम्ही म्हणजे रस्त्यावरती गाड्यांची वगैरे रहदारी कमी होती म्हणून आम्ही हे चौबल शीट आलो. नाही तर तुम्ही असं ट्राय करू नका. तर मित्रांनो ही आपल्या गावातली शाळा आहे आणि जवळजवळ आम्ही पहिली ते 7वी पर्यंतचा म्हणजे जे लाईफ आहे आमची शाळेची लाईफ आहे ती आम्ही इथंच या शाळेमध्येच काढलेली आहे. आणि ही इथं अंगणवाडी आमचं म्हणजे 4 वर्षापासून ते 7 वर्षापासूनचं जे बालपण होतं ते आम्ही या शाळेपर्यंत. अरे भावानं व्हिडिओ तरी बनवायला तेव्हा कशा आवड घातला रे बघा ते व्हिडिओमध्ये यायला त्यासाठी दंगा करायला. हां बोल 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 काय बोलणार MC त्यांचा नातू काय. ते मित्रांनो इथं व्हिडिओ बनवत आहे ते बघून इथं गावातली मुलं वगैरे जे आहेत ते मुद्दाम दंगा करायला. हे आता आहे आता आहे हे बघा. हां काय रे मित्रांनो मी आमच्या मराठी शाळेमध्ये बरेच वर्षांनी आलो आहे आणि इथं मी या चित्रांमध्ये वगैरे याचे कधी लक्ष दिले नाही आणि आजच बघतोय की इथं आमच्या पप्पांच्या नावाने म्हणजे महादेव दत्तू शिंदे यांच्या सौजन्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र वगैरे आहेत आणि इथं महात्मा गांधी यांची चित्र आणि हे इथं लहान म्हणजे कार्टून वगैरे चित्र असतात तशी आहेत.
आणि इकडं वरच्या साईडला इथे मोठमोठ्या हस्तींची म्हणजे मोठमोठी माणसं जे आहेत लोक जे आहेत त्यांची चित्र वगैरे इथं बनवलेली आहेत. आणि माझ्या मागणं काय रे? तर मित्रांनो मी व्हिडिओ बनवत आहे आणि हे आपल्या गावातली चिल्लर पार्टी. मित्रांनो आम्ही म्हणजे आमच्या मराठी शाळेमधून बाहेर का पडलो आणि शाळेची सुधारणा बघा रे. हे इथं काय पाण्याची म्हणजे हात धुवायसाठी बेसिनचं वगैरे आता इथं काय बनवत आहेत. आणि हे जो थाट होता तो सगळा नवीन बनवलेला आहे आणि काय बाकीचं सगळं पूर्ण जुनंच आहे. आणि इथं सरस्वती देवींची जी प्रतिमा आहे ती इथं उभारीत केलेली आहे. आणि हे इथं पण काय लिहिलेलं आहे ते काय वाचलेलं नाही. हे इथं काय बनवलं काय आहे बेसिन? हां. आणि इथं पहिला माती होती म्हणजे जमीन होती आणि इथं आता कॉन्क्रीट वगैरे घालून पूर्ण आता पॅक केलेलं आहे. हां तुम्ही बघितले हे माझे व्हिडिओ बघितले युट्यूबवरती बघितले का? युट्यूबवरती बघितले काय मोठे लॉंग व्हिडिओ बघितले लग्नाचे व्हिडिओ वगैरे टाकले एवढ्या मित्रांनो सबस्क्रायबर्स वगैरे भेटलेले आहेत. फॅन फॉलोईंग वाढत आहे आपली. तर मित्रांनो आता घरी चाललो आहे आणि आपल्या शाळेचे जे नाव आहे ते मराठी विद्या मंदिर कोनेवाडी हे नाव आहे. तर मित्रांनो आता आदित्याला बाय बाय करूया. अरे इकडे भाऊ चल नाईस टू मीट यू. उद्या भेटू. तेच दादा बुलेट किंग चला. छत्री चालेल का? छत्री माझी आहे आणि याची पण याच्याकडे आहे. चला आता घरी. तर मित्रांनो आता घराकडे आलो आहे आणि आता माडीवरती आहे स्लॅबवरती आणि आता इथं बसायचं आहे कारण की दादाच्या लग्नाचा व्हिडिओ जो आहे तो मला अपलोड करायचा आहे आणि तो जवळजवळ 15 GB आसपास व्हिडिओ आहे. आणि नेटवर्क स्पीड जी आहे जिओचं नेटवर्क वापरतो आहे मी. मग ते नेटवर्क स्पीड जे आहे ते इथंच म्हणजे आपल्या पूर्ण घरामध्ये असून किंवा आपल्या एरियामध्ये याच ठिकाणी सेंटरलाच इथंच 5G स्पीड जी आहे तो खूप जास्त येत आहे. आणि मित्रांनो हे पुराचं पाणी इथून सुद्धा पाहू शकता. आणि हे तिथं शेतवड आहे आणि मागच्या वेळेला इथंच त्या शेतवडीमध्येच आम्ही खेकडी वगैरे पकडायला गेलेलो. त्याचा पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा चॅनलवरती अवेलेबल आहे.